न्यूज। आदिवासी मुलींना शिक्षण मिळणं ही काळाची गरज। राज्यमंत्री इंद्रनील नाईक। पुसद इथं जागतिक महिला दिन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदिवासी बचत गट, वैयक्तिक वन हक्कधारकांचा मेळावा। आदिवासी समाजातील मुले शिक्षण घेऊन उच्च पदावर नियुक्त होत आहेत, ही अतिशय अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे। या समाजातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुलींना देखील चांगलं शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणं काळाची गरज आहे, असं प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले। जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी बचत गट व वैयक्तिक वन हक्कधारक लाभार्थ्यांचा मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसदच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। यावेळी उद्घाटक म्हणून श्री नाईक बोलत होते। यावेळी प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, तहसीलदार महादेव जोरवर, गट विकास अधिकारी संजय राठोड, ॲडव्होकेट सुनील ढाले तसेच उपवन संरक्षक मावी व्यवस्थापक शबरी महामंडळ, उमेद कृषी आदी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते। पुसद प्रकल्पामध्ये विविध विकास योजना व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची कामं यशस्वीरित्या पार पाडत असल्याबाबत श्री नाईक यांनी समाधान व्यक्त केले। येत्या 5 वर्षांमध्ये कार्यालय, शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृहांचं इमारत बांधकाम पूर्णत्वास जाईल याची ग्वाही दिली। पुसद शहरामध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितले। समाजातील मुली शिक्षण घेऊन उच्च पदावर नियुक्त होत असल्याबाबत अभिमान व आनंद व्यक्त केला। कार्यक्रमाचं संचालन नारायण राऊत व समाधान जाधव यांनी केले। आभार अरुण चव्हाण यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, गृहपाल व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले। कार्यक्रमास आदिवासी पालक, विद्यार्थी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी असलम शेख। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.